नमस्कार, मी डॉक्टर गौरी केवले, MD आयुर्वेदा. आपण आयुर्वेदात दिलेल्या वेगवेगळ्या ऋतू यानुसार त्यातील ऋतुचर्या या सिरीजला सुरू करणार आहोत. त्यातील आता येणारा ऋतू म्हणजे वर्षा ऋतू. या ऋतूमध्ये आपला आहार व लाईफस्टाईल कसा असला पाहिजे याविषयी आपण जाणून घेऊया. आयुर्वेदानुसार वर्षा ऋतू हा जलतत्वाशी संबंधित आहे. तो पोषण, पुनर्जीवन आणि परिवर्तनाचा काळ मानला जातो. या ऋतूमध्ये प्रामुख्याने वातावरणात वाताची वृद्धी होते, त्याचप्रमाणे आपल्या शरीरातही वाताची वृद्धी होते. तसंच पित्ताचा क्षय होतो, त्यामुळे आपल्या शरीरात अग्निमांद्य होते. या वातावरणात आपल्याला प्रामुख्याने आहारात काय घ्यायला हवे ते आता आपण पुढे बघूया. आहारात तळलेल्या पदार्थांऐवजी वाफवलेले पदार्थ घ्यावे. तसेच ताजे, हलके तांदूळ, बार्ली, गव्हापासून बनवलेले पदार्थांचा समावेश करावा. पचनशक्ती वाढवण्याकरता सैंधव व आले एकत्रित करून खावे. तसेच नियमित गाईचे तूप घ्यावे. सीझनल भाज्या व फळे खावे. तसेच पालेभाज्या खाणे टाळावे. सॅलेडसारखे कमी शिजलेले किंवा न शिजलेले पदार्थ खाऊ नये. तसेच दही खाऊ नये. त्याऐवजी ताकाचा वापर करणे योग्य राहील. द्रवपदार्थांचे सेवन अवश्य करावे. त्यामध्ये कोमट उकळून थंड केलेले पाणी प्यावे. तसेच व्हेजिटेबल सूप पिणे आरोग्यदायी राहील. कोल्ड ड्रिंक्स म्हणजेच थंड पेये पूर्णपणे टाळावे. त्याऐवजी हर्बल टी, काढा पिणे योग्य राहील. नॉनव्हेजचे सेवन न केलेले चांगले. विशेषतः लाल मांस हे पचण्यात अतिशय जड असते. रोजच्या जेवणात अग्निवृद्धी करणारे म्हणजेच आले, हिंग, मिरे, मध असे पचनशक्ती वाढवणारे पदार्थांचा समावेश करावा. एकूणच गोड, खारट तसेच आंबट पदार्थांचा जास्तीत जास्त आपल्या आहारात उपयोग करावा. अशाच आयुर्वेदिक माहितीकरता फॉलो करा अर्नायूज आयुर्वेदा. धन्यवाद.